चला, आज DMERच्या पद भरतीचा तिसरा दिवस. आपल्या फार्मसी ऑफिसर या पोस्टबद्दल जर बोलायचं झालं तर जवळपास आतापर्यंत 6 एवढ्या फार्मसी ऑफिसरच्या शिफ्टची एक्झाम झालेली आहे, म्हणजे 6 पेपर झालेले आहेत. आज तिसरा दिवस आहे, 22 सप्टेंबरची तारीख, आणि आज जवळपास 7वी 8वी आणि 9वी शिफ्ट जी आहे आज दिवसभरामध्ये पार पडली. महत्त्वाचे 3 पेपर आज दिवसभरामध्ये झाले. काय प्रश्न होते, कशा पद्धतीचा पॅटर्न सध्याच्या घडीला DMR तिसऱ्या दिवशी फॉलो करत आहे, TCS प्रश्न विचारत आहे, त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टीची अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओमध्ये जेवढेही विषय विचारले गेले होते वेगवेगळ्या 3 शिफ्टमध्ये, तेवढे कंबाईन महत्त्वाचे काही प्रश्न, महत्त्वाचा काही पॅटर्न तुमच्याशी डिस्कस करेल. इथून समोर आता जर आपण कन्सिडर केलं तर 23 तारखेला जे आहे ते पुन्हा तुमचे 3 पेपर होतील. त्याच्यानंतर 24 तारखेलासुद्धा 3 पेपर होतील. अशा शेवटच्या जवळपास 15 शिफ्टमध्ये जे आहे ते आपली परीक्षा जी आहे ती कंडक्ट करण्यात येणार आहे. तर आजच्या दिवसभरामध्ये 22 तारखेला आजच्या काय काय महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले होते, कशा पद्धतीचा पॅटर्न फॉलो केला होता TCSने DMR ते आपण डिस्कस करूया. टर्म सेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये घेईल मी. महत्त्वाचं सेक्शन पाठवत असताना पहिल्यांदा फार्मसीचे काही प्रश्न तुम्ही पाठवले, तर हे प्रश्न जे आहेत ते कंबाईन आज दिवसभरातल्या सर्व शिफ्टचे जे आहेत ते असू शकतात. कार्बोनेटिव्ह ड्रगची फॅमिली तुम्हाला इथं विचारली होती. आता काही कोग्नोसिसचे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते फॅमिली असेल, एखाद्या ड्रगचा यूज असेल, किंवा जे क्लासिफिकेशन आहे तर त्याच्यावर तुम्हाला जे आहे ते आतापर्यंत प्रश्न विचारले गेले. त्याच्यानंतर सिलॅबस कॉपीमध्ये असलेले 2 महत्त्वाचे टॉपिक्स, फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, याच्यावरती सध्याच्या घडीला ऑब्जेक्टिव्ह, महत्त्वाचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत याच्यावरचे प्रश्न सध्या विचारत आहे. त्याच्यानंतर फसाईवरती सुद्धा आजच्या दिवसभरातल्या शिफ्टमध्ये प्रश्न विचारले गेले. CDL सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले. हा सुद्धा तुमचा ज्युरिस्प्रुडन्समधला महत्त्वाचा पार्ट येऊन जाईल. त्याच्यानंतर ॲडिटिव्ह इफेक्टच्या महत्त्वाचे डेफिनेशन तुम्हाला विचारलं. हा जनरल कॉलेजमधल्या महत्त्वाच्या डेफिनेशन. कंट्रोल ड्रग स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजे CDSCO याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले. त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपिया कोडेक्स जे आहे याची लँग्वेज तुम्हाला विचारली होती, कुठल्या लँग्वेजमध्ये पब्लिश केला जातो किंवा कुठली लँग्वेजमध्ये जो आहे तो आहे. त्याच्यानंतर विच इज नॉट अ फंक्शन ऑफ IP म्हणजे इंडियन फार्माकोपियाचं खालीलपैकी कोणतं फंक्शन नाही, अशा पद्धतीचा इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपीवरती प्रश्न होते. त्याच्यानंतर CGMPचे फंक्शन विचारले होते. CGMP म्हणजे करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, खालीलपैकी कुठलं फंक्शन आहे कुठलं नाही, अशा पद्धतीचे डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिकल प्रश्न होते. त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मसीचा जर विचार केला तर जवळपास 10पेक्षा जास्त प्रश्न जे आहेत त्याच्या दिवसभरातल्या प्रत्येक शिफ्टमध्ये विचारले गेले, असे तुमच्या बऱ्याच जणांनी पाठवले. त्याच्यानंतर फार्मसीमध्ये जे महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहेत जे की बिलिंग करताना यूज करत जातात किंवा आपल्या मेडिसिन्समध्ये जे आहे त्याचं मेंटेन करण्यासाठी किंवा जी इन्व्हेंटरी आहे त्याची मॅनेजमेंट करण्यासाठी जे वापरले जातात असे फार्मसीचे महत्त्वाचे सॉफ्टवेअर याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर सुटिक्समधले महत्त्वाचे टॉपिक डोसेस फॉर्म, त्याच्यामध्ये सस्पेन्शन आणि इमल्शन याच्यावरती सुद्धा आज दिवसभरात प्रश्न विचारले गेले. हॉस्पिटल फॉर्म्युलरी याच्यावरती प्रश्न विचारले होते. हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी आणि हॉस्पिटल फार्मसी हे महत्त्वाचे सब्जेक्ट, त्याच्यावरती हा महत्त्वाचा टॉपिक हॉस्पिटल फॉर्म्युलरी याच्यावरती प्रश्न होते. ड्रग आणि फूड इंटरॅक्शन जनरल कॉलेजमध्ये हा टॉपिक दिलेला आहे आणि आपल्या सिलेबस कॉपीमध्ये सुद्धा आहे, त्याच्यावरती प्रश्न होते. ड्रग रिक्वायर्ड रेड लेबल ऑन पॅक, तर ज्या काही महत्त्वाच्या पॅकेजिंग कंडिशन्स आहेत ज्युरिस्प्रुडन्समधल्या ड्रग अँड कॉस्मेटिकमध्ये काही विशिष्ट ड्रगच्या, तर त्याच्यावरती प्रश्न होता. बायोअव्हेलेबिलिटी 100% कुठल्या रूटची आहे, इंट्राव्हेनस, त्याच्यावरती प्रश्न होता. कंपॅरेटिव्ह बायोअव्हेलेबिलिटी म्हणजे काय, त्याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर वीक बेसिक ड्रग याच्यावरती प्रश्न होता. व्हिटॅमिनवरती प्रश्न विचारले गेले होते. टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन, मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन या 2 क्लासिफिकेशनवरती प्रश्न विचारले गेले. असे जवळपास 6 ते 7 वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत जे तुम्हाला कोग्नोसीमध्ये भेटून जातील. त्याच्यापैकीच टॅक्झॉनॉमिकल आणि मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशनवरती आज दिवसभरात प्रश्न विचारले गेले. 2018चं इंडियन फार्माकोपियाचं व्हॉल्यूम जे आहे त्याच्यावरती प्रश्न होता. अशा पद्धतीचं फार्मा दिले. त्याच्यानंतर GK ब्लड इज सस्पेन्शन, विच गॅस लीक ओझोन लेअर, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट आणि कॉन्स्टिट्युशनल नॅशनल लिस्ट, त्याच्यामध्ये संविधान सूची आणि केंद्रीय वर्सेस राष्ट्रीय, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला GK बघायला भेटले. नॉन टेक्निकलमध्ये विशेषतः मराठी, इंग्रजी आणि मॅथ रिझनिंगमध्ये काय होतं, मराठीमध्ये अलंकारवरती समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मनी, क्रियापद, फेमस रायटर अँड देअर बुक्स म्हणजे लेखक आणि त्यांची पुस्तके याच्यावरती प्रश्न होते. इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये पंक्च्युएशन, अँटोनिम, सिनोनिम होते प्रश्न होते. मॅथमध्ये प्रॉफिट आणि लॉस, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, कोडिंग, डिकोडिंग, टाईम, डिस्टन्स याच्यावरती प्रश्न विचारले गेले. त्याच्यानंतर तुमच्यापैकी असं बऱ्याच जणांचं म्हणणं आले की बाकीच्या ज्या 2 दिवसाच्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये या शिफ्टचे प्रश्न फार्मसीचे जे ते सोपे तुम्हाला गेले असं तुम्ही सांगितलं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन याच्यावरती प्रश्न होते. त्याच्यानंतर लिनिमेंट सुटिक्समधला टॉपिक त्याच्यावरती प्रश्न होते. 1857चा प्रोटेस्ट त्याच्यावरती प्रश्न होते.
त्याच्यानंतर महाराष्ट्र पब्लिक ॲक्ट याच्यावरती प्रश्न होते, इम्प्लिमेंटेशन कधी झालं महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर वर्क आणि डिस्टन्सवरती प्रश्न होते, अल्फाबेटिकल सिरीजवरती प्रश्न होते, सॅलरी आणि पर्सेंटवरती सुद्धा प्रश्न विचारले गेले. असे तुमचं जो आहे तो पॅटर्न आजच्या दिवसभरातला होता. त्याच्यानंतर सिडेटिव्ह, हिप्नॉटिक्स, अँजिओलॅटिक, नार्कोटिक अशा पद्धतीचे सुद्धा याच्यावरती सुद्धा या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले. एकंदरीत अशा पद्धतीचा ओव्हरऑल पॅटर्न होता आजच्या दिवसभरातल्या तिन्ही शिफ्टचा. एकंदरीत व्यवस्थित जर आपण अनालिसिस केला आजच्या दिवसभरात, तर इथून पुढे जे DMAR किंवा TCS जे आहे तर पॅटर्न फॉलो करत असताना बऱ्यापैकी ॲनालिटिकल प्रश्न किंवा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न हे विचारत आहे. त्याच्यामुळे प्रश्न वाचत असताना केअरफुली प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे अटेम्प्ट करा. जर काही प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये समजण्यासाठी अडचणीत असेल तर तुम्हाला ड्रॉपडाऊन करण्याचं तिथं ऑप्शनसुद्धा आहे. तिथं तुम्ही त्याला प्रत्येक प्रश्नाला तुम्ही मराठीमध्ये जे आहे ते कन्वर्ट करून ते बघू शकता. फक्त ग्रॅमॅटिकलचा जो पोर्शन आहे लँग्वेजचा तो सोडून जर काही प्रश्न कळत नसतील इंग्लिशमध्ये तुम्ही मराठीमधून त्याला व्यवस्थित केअरफुली वाचून प्रश्न जे आहे ते अटेम्प्ट चांगल्या पद्धतीनं करू शकता. तर अशा पद्धतीचा दिवसभरातला पॅटर्न होता. जेही सब्जेक्ट वाचतात सध्याच्या घडीला जेही रिव्हिजन करत असतात तर त्याला व्यवस्थित केअरफुली कन्सेप्ट जसा आपला जास्त क्लिअर होईल त्या उद्देशाने किंवा त्या पर्पजने व्यवस्थितपणे वाचा. नक्कीच येणाऱ्या ज्या जवळपास 3 ते 4 शिफ्ट आहेत तुम्हाला नक्कीच सोप्या जातील किंवा इथून पुढे जोही तुमचा शिफ्टमध्ये पेपर असेल नक्कीच तुम्हाला सोपा जाईल. या पद्धतीने व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचं फॅक्च्युअल काही डाटा असेल तो व्यवस्थित केअरफुली बघून घ्या. महत्त्वाच्या बोर्ड आहे त्याच्यावर काही फंक्शन असेल, मेंबर असतील, त्याचा टाईम पिरियड असेल, अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे ते आपल्या विषयाचं रिव्हिजन करून घ्या. बाकी काही महत्त्वाची पुन्हा अपडेट आली किंवा महत्त्वाचे काही MCQ तुमच्याकडून मला जर पाठवण्यात आले तर नेक्स्ट व्हिडिओ तुमच्याशी पुन्हा ते डिस्कस करायचा मी प्रयत्न करेल. तर बाकी याच्यावर फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.